उद्या जर तुझा 10वीचा बोर्डाचा पेपर असेल आणि आत्ता तू घाबरलेला असशील तर हा व्हिडिओ कृपया स्किप करू नकोस. कारण मी आज जे शब्द सांगणार आहे ते शब्द हजारो विद्यार्थ्यांना दरवर्षी पास होण्यापासून दूर नेतात. सगळ्यात धोकादायक गोष्ट माहिती आहे का? हे शब्द चुकीचे वाटतच नाहीत. विद्यार्थ्यांना वाटतं हे तर योग्यच आहे, पण बोर्ड एक्झामिनरसाठी हे शब्द म्हणजे वीक आन्सरचा सिग्नल असतो आणि इथेच तुझे मार्क शांतपणे कापले जातात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलास तर कदाचित तुझे 10 ते 15 मार्क्स वाचू शकतात आणि 10वीच्या पेपरमध्ये हेच मार्क्स पास किंवा फेलमधला फरक ठरवत असतात. म्हणून एकही शब्द मिस करू नकोस. आणि तुला जर तुझ्या मार्क्सची चिंता असेल तर तू हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहशील. पहिला शब्द आहे माझ्या मते. हा शब्द वापरला की एक्झामिनरला असं वाटतं हा स्टुडंट केस मारतोय. बोर्ड एक्झाममध्ये माझ्या मते नाही तर स्पष्ट उत्तर पाहिजे. तुला जे माहिती आहे ते कॉन्फिडंट पद्धतीने लिही. ओपिनियन दाखवू नकोस. दुसरा शब्द आहे कदाचित. हा शब्द म्हणजे विद्यार्थ्यांचा स्वतःवरच विश्वास नाहीये असं एक्झामिनरला वाटतं. आणि लक्षात ठेव, एक्झामिनर तुझ्या मनात डोकावत नाही, तो फक्त शब्द पाहतो. म्हणून कदाचित हा शब्द आजच कायमचा काढून टाक. तिसरा शब्द आहे वगैरे. हा शब्द सगळ्यात जास्त मार्क कापणारा शब्द आहे. कारण वगैरे म्हणजे उत्तर अपूर्ण आहे असं एक्झामिनरला वाटतं. तुला सगळं लिहिता नाही आलं तरी चालेल, पण वगैरे मात्र लिहू नकोस. कारण ते लिहिलं तर मार्क्स नक्की जातात. पुढचा शब्द म्हणजेच वाक्य आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर हा शब्द लिहिणं किंवा वाक्य लिहिणं म्हणजे स्वतःच्याच उत्तरावर कात्री मारणं. तूच एक्झामिनरला सांगतोयस माझं उत्तर शॉर्ट आहे, थोडक्यात आहे. बोर्डमध्ये शॉर्ट आन्सर नाही तर कंप्लीट आन्सर पाहिजे असतं. म्हणून हा शब्द पेपरमध्ये कधीच वापरू नकोस. पुढचं वाक्य आहे मी लिहू शकलो नाही. हा सगळ्यात धोकादायक सेंटेन्स आहे. मी लिहू शकलो नाही याचा अर्थ एक्झामिनरसाठी 0 मार्क्स आहेत. उत्तर अर्धवट असलं तरी काहीतरी लिही, एक्झाम्पल लिही किंवा पॉईंट लिही, पण कधीच स्वतः हार मानू नकोस. आता एक सिंपल रूल लक्षात ठेव. कॉन्फिडंट शब्द वापर, उत्तर पॉईंट वाईज लिही आणि हँडरायटिंग मात्र स्वच्छ ठेव. हे केलंस तर एक्झामिनर तुझ्या बाजूने विचार करतो. आणि जर आपल्या बाजूने विचार केला तर मार्क्ससुद्धा आपल्याच मनासारखे मिळतात. हा व्हिडिओ जर तू इथपर्यंत पाहिला असशील तर तू खूप रिस्पॉन्सिबल स्टुडंट आहेस. आता एक काम कर, हा व्हिडिओ त्या मित्राला पाठव जो आत्ता खूप घाबरलेला आहे. कदाचित तू त्याचे 10 मार्क्स आणि त्याचं वर्षसुद्धा दोन्ही वाचवशील. बेस्ट ऑफ लक. शांत रहा. तू नक्की पास होशील. घाबरू नकोस. आणि उद्याचा पेपर देण्यासाठी जर रेडी असशील तर कमेंट कर रेडी. आणि जर असेच व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून जा.